नमस्कार मित्रांनो, आपण जे सर्व ब्लॉग्स बघता ते ब्लॉग्स आपण कशा प्रकारे रेकॉर्ड करतो आणि काय काय त्याच्यासाठी इक्विपमेंट आपण यूज करतो त्याबद्दल आज तुम्हाला सांगणार आहे. तर मी आज एका शॉपमध्ये गेलेलो आणि तिथून हे सर्व किट घेऊन आलो आहे. तर ह्या किटचं नाव आहे व्हिडिओ मेकिंग किट. ही किट आहे. तर तुम्हाला दाखवतो ह्याच्यात सर्व काय काय आहे. भरपूर आहे ह्याच्यात काय काय, तरी पण तुम्हाला दाखवतो. इथे माईक आहे, इथे LED लाईट्स आहे आणि आपल्याला इथे एक स्टँड ट्रायपॉड पण दिलेला आहे आणि भरपूर अजून तुम्हाला सांगतो की एक होल्डर पण दिलेला आहे. युनिव्हर्सल होल्डर म्हणजे आपण ते ब्लूटूथने कनेक्ट करू शकतो आणि ते यूज करू शकतो फोटो क्लिकिंगसाठी किंवा व्हिडिओ क्लिकिंगसाठी आपण ते यूज करू शकतो. तर ह्याच्यात भरपूर सर्व काय काय दिलेलं आहे ते तुम्हाला सर्व दाखवतो. चला तर आपण हे पूर्ण अनबॉक्स केलेलं आहे आणि आता हे बघूया आपण जॉईन करून की कसं दिसतंय आणि आपण कशी शूट करणार आहोत. आता पुढचे ब्लॉग जे असतील ते मी तुम्हाला सर्व ह्या पूर्ण किट नुसार आपण करणार आहोत. तर आपला मोबाईल आहे आपल्याकडे आयफोनवर आपण बघूया कसे कसे आपण शूट करू शकतो आणि कसं हे आता दिसतं. तर सगळ्यात आधी हा आहे ट्रायपॉड. आपल्याकडे ट्रायपॉड दिलेला आहे. हा ट्रायपॉड आपण यूज करू शकतो कुठे जर आपल्याला अडचण असली, जर आपण कुठे शूट करायचं असलं तर आपण ती इथे स्टँड करून आपण शूट करू शकतो. तर त्यानंतर आपण ह्याला जॉईन करूया. हा मोबाईल साठी दिलेला आहे. मोबाईल साठी दिलेला आहे. हा जॉईन केलेला आहे. जॉईन झालेला आहे. त्यानंतर आपण काय करूया, ही LED लाईट्स. ह्याच्यात LED लाईट्स मध्ये इथे आपण इथे हे ओपन केल्यावर इथे बघू शकता तुम्ही, इथे आपल्याला 2 सेल लागतील. हे 2 सेल लावून आपल्याला त्याच्यात टाकून हे आपण चालू करू शकतो. त्यानंतर हे इथे जॉईन करणं. हे टाईट केल्यावर फटाफट आपण त्यानंतर आपला माईक आपण इथे जॉईन करणार आहोत. माईक जॉईन झालेला आहे. माईक जॉईन झालेला आहे. त्यानंतर आपण हा मोबाईल लावून घेऊया फटाफट. तर मोबाईल लावलेला आहे. मोबाईल जॉईन झालेला आहे. त्यानंतर ही केबल आहे आपल्या साऊंडला जॉईन करण्यासाठी. ही साऊंडला जॉईन करूया. त्यानंतर इथे हे रिमोट कंट्रोल दिलेला आहे. रिमोट ज्याने आपण काय करू शकतो की जेव्हा आपल्याला समजा आपला हात असं जात नसेल शूट करताना, तर आपण ह्या रिमोटने हे व्हिडिओ कॅप्चर करू शकतो. काही फुटेज असतील, आपल्याला फोटो पाहिजे असतील, एनिथिंग जो पण असेल ते जर आपल्याला पाहिजे असतील तर आपण ह्या रिमोटने सुद्धा हे करू शकतो. हे एका क्लिकने हे फोटो शूट होतील, फोटो क्लिक होतील आणि व्हिडिओ सुद्धा आपले क्लिक होतील. तर आपण आता ह्या सर्व व्हिडिओ क्लिप्सने असं आपण सर्व ब्लॉग्स हे शूट करणार आहोत. तर ह्याच्यानुसार आपण इथे दाखवलेलं आहे की हे जे आहे बघा, इथे दिलेलं आहे. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण हे शूट करू शकतो. जसं पाहिजे तसं. असं जर पाहिजे असेल असं करू शकतो, या थोडं अजून तुम्हाला जर वाटत असेल त्यानुसार.
तर बघू शकता तुम्ही हे सर्व सेटअप रेडी झालेला आहे.